बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अंजली दमानिया मॅडम आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मॅडम, काय सांगाल या प्रकरणासंदर्भात? नाही, कसं आहे की आता जो व्हिडिओ बाहेर आलाय आणि तो अतिशय गंभीर आहे, कारण त्याच्यात असं सांगतात की ते 6च्या 6 जे आरोपी आहेत ते मध्ये थांबून उतरून गेलेत। तर त्यांच्या जेव्हा मागून पोलीस आहेत आणि पुढे पोलीस आहेत, हे जेव्हा त्यांना कळतं की आपला पाठलाग होतोय आणि पुढे देखील पोलीस आहेत, तेव्हा ते मध्ये थांबून उतरून जातात। पण पुढे पोलीस आहेत हे त्यांना कळलं कसं? याचा अर्थ त्यांना मागच्या किंवा पुढच्या कुठल्या तरी एका पोलीस ऑफिसरने एक टिप ऑफ दिला आणि तो टिप ऑफ मिळाला की आता पुढे जाऊन उपयोग नाही, इथे उतरूया, म्हणून हे जर उतरले असतील तर दिस क्लिअरली शोज की हे सगळे अधिकारी जे आहेत ते त्यांच्या संगनमतानेच ते पळून गेलेत। आणि मला हाच मुद्दा दाखवायचा होता की हे सगळे अधिकारी त्यांची मदत करत होते आणि आता हे सीसीटीव्हीवर बाहेर आलेले आहे। मॅडम, या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही पेपर पाठवलेत व्हॉट्सअपवरती, त्या संदर्भात काय सांगा? मी ऍक्च्युली सगळ्या डिटेल्स म्हणजे त्यांच्या कराड अँगल, बीडमध्ये कराडची दहशत कशी आहे, मग ऑफिस ऑफ प्रॉफिट कसं आहे की धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांची व्यंकटेश्वरा नावाची कंपनी, जी एका मंत्र्याची कंपनी आहे, त्या मंत्र्याच्या कंपनीला शासनाच्या एका कंपनीकडनं म्हणजे महाजनकोकडनं आर्थिक नफा मिळतोय। दिस इज ऑफिस ऑफ प्रॉफिट। ह्याच्यात खरं इलेक्शन कमिशन एका दिवसात निर्णय घेऊन त्यांची मंत्रीपद काय आमदारकी सुद्धा रद्द होते, पण तसं झालं नाही। मग मी कृषी घोटाळा काढला। त्या कृषी घोटाळ्यात कसा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा जो थेट डीबीटीने ट्रान्सफर व्हायला हवा होता तो पैसा एका कृषी मंत्र्यांनी कसा खाल्ला, या सगळ्या गोष्टी मी पदोपदी मांडल्या। पण काही होताना जेव्हा दिसत नाही आणि सगळ्यांची भेट घेतली, मी SP, ADG, DG सगळ्यांची भेट घेतली आणि एवढं करून सुद्धा जेव्हा मी CM ना भेटले, अजित पवारांना भेटले, CJ ना पत्र लिहिलं, एवढं करून जेव्हा होत नाही, म्हणून मी आता 14 पानांचं पत्र ह्या सगळ्या डिटेल्स एका ठिकाणी घालून सगळी एक्झिबिट्स लावून मी मुख्यमंत्र्यांना, अजित पवारांव्यतिरिक्त लोकायुक्तांना लिहिलंय, कॅगला लिहिलंय, ECIला लिहिलंय की याच्यावर कारवाई करण्यात यावी। तर मला असं वाटत होतं की आज मंगळवार आहे आणि आज कदाचित कॅबिनेट बैठकीत याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, पण तो अजूनपर्यंत घेतला नाही असंच मला दिसतंय। मॅडम, तानाजींचा जो मुलगा होता त्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना त्यामध्ये हस्तक्षेप करावा लागेल, या संदर्भात तुम्ही काय सांगा? नाही, मला तर खूपच गंमत वाटली हे सगळं बघून की एका आपल्या महाराष्ट्राच्या साध्या मंत्र्याकडे कष्ट करून 253 कोटी रुपये त्यांनी जमवलेले आहेत। त्यांच्या मी इलेक्शन ॲफिडेव्हिटमध्ये बघितलं तर एवढी संपत्ती जर प्रत्येक मंत्र्याकडे किती कष्ट करून आलेली आहे आणि त्यांची मुलं अशी छान छान प्लेन उडवतायत, ते बघून म्हणजे गंमतच वाटते। आणि त्याच्यात ते स्वतः म्हणतात की मागच्याच आठवड्यात तो दुबईला जाऊन आला आणि आता पुन्हा बँकॉकला जातोय। त्याच्यासाठी गैरवापर जो झाला तो यंत्रणांचा आणि पोलिसचा, आणि ते अक्षरशः म्हणजे मोहळ यांना मध्ये बोलून ते विमान फिरवून घ्यायला लागलं। काय आहे याला काय म्हणायचं आपण? आता म्हणजे लोकशाही आणि या सगळ्या गोष्टी ना तुमच्या माझ्यासाठी आहेत, त्या लोकांसाठी नाही आहेत त्या। लास्टचा प्रश्न आहे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुठे ना कुठेतरी नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतं, या संदर्भात काय सांगा? नाही, मला आता सध्या तेच चित्र दिसतंय आणि मला कुठेतरी असं वाटतंय की मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात फारच गट्टी जमलेली दिसते, कारण त्यांना आता बाकी कोणीच नको असेल असंच दिसतंय। कारण प्रत्येक याच्यात पावलोपावली आपण बघतोय की त्यांना नाराज केलं जात आहे। त्यांना अगदी आपत्ती जी कमिटी बनवली होती त्याच्यातनं पण त्यांचं नाव वगळण्यात आलं। ते ठाण्यात सुद्धा त्यांच्या विरुद्ध तिथे येऊन भाजप सुद्धा मीटिंग घेईल, गणेश नाईकांची नियुक्ती तिथे झाली। हे आपण पदोपदी त्यांचा कुठेतरी अपमान होताना बघतोय किंवा कुठेतरी त्यांचा उपयोग आता संपलाय असं दाखवण्याचा प्रयत्न होतोय। तर हे चुकीचं आहे। तुम्ही जर कोएलिशन बनवता तर तुम्ही कोएलिशन धर्म हा निभावला पाहिजे, पण असं होत नाही असं दिसतंय आणि म्हणूनच शिंदे नाराज आहेत हे देखील दिसतंय। या होत्या अंजली दमानिया मॅडम यांनी स्पष्ट भाषेत सांगितलं की कुठे ना कुठेतरी जी बीड प्रकरणात जी चौकशी व्हायला पाहिजे ती योग्य रीतीनं होत नसल्याचा आरोप अंजली मॅडमनी केलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाशसह मी वैभव घाग, पुढारी न्यूज, मुंबई।